Hello student. In that last practical I have seen that introduction of pharmacology and toxicology laboratory and animal house. This is the first practical, and the second practical is introduction to computers and its parts. फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण इंट्रोडक्शन केली कशाची तर फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी लॅबोरेटरी कशी असते आणि ॲनिमल हाऊस कसं असतं आपल्या फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंटचं. आता सेकंड प्रॅक्टिकलमध्ये पण इंट्रोडक्शनचाच पार्ट आहे. सेकंड प्रॅक्टिकलमध्ये आहे तर इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर अँड इट्स पार्ट्स. तर आता प्रायव्हर कॉन्सेप्ट्समध्ये आपण बघू कॉम्प्युटर्स ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर्स. आता कॉम्प्युटरमध्ये बेसिकली काय असतं तर CPU म्हणा, मेमरीमध्ये काय तर रॉम, रॅम, देन स्टोरेज, त्यानंतर वर्कस्टेशन मध्ये काय येणार तर मॉनिटर, कीबोर्ड, त्याच्यानंतर प्रिंटर अशा प्रकारे. आणि नेटवर्क कनेक्टिंगमध्ये काय येणार तर माऊस येणार, कीबोर्ड येणार, इमेज स्कॅनर, मायक्रोफोन्स, लाऊडस्पीकर. तर ह्या प्रकारात आपल्याला कॉम्प्युटरच्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहीतच आहे, तरी पण आपण बघूया. न्यू कन्सेप्टमध्ये बघा काय आहे तर हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. कॉम्प्युटरमध्ये जो हार्डवेअर असतो तो फॉलोइंग पार्ट्सनी कन्स्टिट्यूट बनलेला असतो. तर बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU और मायक्रो प्रोसेसर CPUनी बनलेला आहे. त्यानंतर दिस इज द पार्ट ऑफ द कॉम्प्युटर विच प्रोसेस इन्स्ट्रक्शन. CPU काय करतं तर इन्स्ट्रक्शन देतं. इट परफॉर्म्स कॅल्क्युलेशन्स मॅनेजेस द फ्लो ऑफ डाटा अँड एक्झिक्यूट्स प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. देन बघा CPU रिसिव्स द प्रोग्राम फ्रॉम अन इनपुट सोर्स कॉल्ड ॲज कीबोर्ड फ्रॉम मेमरी और फ्रॉम स्टोरेज डिस्क. तर ह्यात काय सांगितले दिस इज द पार्ट म्हणजे CPU हा पार्ट आहे कॉम्प्युटरचा विच प्रोसेसेस इन्स्ट्रक्शन. तो इन्स्ट्रक्शन प्रोसेस करतो. त्याच्यानंतर इट परफॉर्म्स कॅल्क्युलेशन, हा कॅल्क्युलेशनसुद्धा परफॉर्म करतो. देन बघा इट मॅनेजेस द फ्लो ऑफ डाटा मॅनेज करतो. देन एक्झिक्यूट्स प्रोग्राम इन्स्ट्रक्शनसुद्धा देतो. त्यानंतर CPU रिसिव्स द प्रोग्राम फ्रॉम अन इनपुट सोर्स कॉल्ड ॲज कीबोर्ड. आपण कीबोर्डवर जे टाईप काय करेल ते CPU डाटा रिसिव्ह करतो आणि फ्रॉम मेमरी और फ्रॉम स्टोरेज डिस्क. त्यानंतर बघा सेकंड आहे मेमरीमध्ये काय आहे तर रीड ओनली मेमरी म्हणजे रॉम आणि रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे रॅम. तर आता मेमरीमध्ये बघा काय आहे तर रीड ओनली मेमरी म्हणजे काय तर इट इज बिल्ट इन टू सिस्टीम. हे सिस्टीममध्ये बिल्ड केलेला असतो रॉम आहे तो. अँड कॅन बी रीड बट नॉट इरेज्ड. हा रीड करू शकतो आपण, फक्त इरेज करू शकत नाही डाटा. देन बघा व्हेन द कॉम्प्युटर इज स्विचड ऑफ. जर कॉम्प्युटर आपण बंद केला तर द मेन फंक्शन ऑफ रॉम इज टू होल्ड परमनंट ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन फ्रॉम कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटर जरी आपण बंद केला असला तरी डाटा हा इरेज न करता होल्ड करून ठेवणे हे रॉमचं काम आहे. त्यानंतर बघा रँडम ॲक्सेस मेमरी रॅममध्ये काय आहे तर इट इज यूज टू स्टोअर डाटा इन द कॉम्प्युटर फॉर प्रोसेसिंग. द कंटेंट्स आर रिटर्न रीड अँड चेंज्ड बाय द मायक्रो प्रोसेसर. देन बघा व्हेन इट इज ऑपरेटिंग अंडर द कंट्रोल प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन स्टोअर्ड इन द रॅम इज व्हॉलाटाईल अँड इरेज्ड व्हेन कॉम्प्युटर इज स्विचड ऑफ. आता ह्यात काय सांगितलं आहे बघा रॅममध्ये इट इज यूज टू स्टोअर डाटा इन द कॉम्प्युटर फ्रॉम प्रोसेसिंग. हा रॅम हे स्टोअर डाटा करतं. त्यानंतर बघा द कंटेंट्स आर रिटर्न रीड अँड चेंज्ड बाय द मायक्रो प्रोसेसर. म्हणजे जे आपला काही डाटा आहे, जे काय कंटेंट आहे ते आपण रिटर्न करू शकतो, रीड करू शकतो, म्हणजे टाईप करू शकतो, रीड करू शकतो अँड चेंज्ड मायक्रो प्रोसेसरद्वारे. आणि व्हेन इट इज ऑपरेटिंग अंडर द कंट्रोल प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन. मग आपण ज्यावेळेस अंडर कंट्रोल प्रोग्रामच्या अंडर ऑपरेट करतो डाटा त्यावेळेस इन्स्ट्रक्शन स्टोअर्ड इन द रॉम. त्या इन्स्ट्रक्शन सर्व स्टोअर रॉममध्ये होतात. आणि रॅम इज व्हॉलाटाईल अँड इरेज्ड व्हेन कॉम्प्युटर इज स्विचड ऑफ. रॅम हे डाटा इरेज करून टाकतं कॉम्प्युटर स्विच ऑफ केल्यानंतर. दे थर्ड बघा स्टोरेजमध्ये काय तर हार्ड ड्राईव्ह और हार्ड डिस्क आर इन्स्टॉल्ड विदिन द इंटरनल ऑपरेटिंग सिस्टीम अँड इज डायरेक्टली लिंक्ड टू द प्रोसेसिंग युनिट.
आता हार्ड डिस्क तुम्हाला माहीत असते. हार्ड डिस्क म्हणजे आपण डाटा स्टोरेज मेमरी कार्ड लाईक असतं, फक्त हार्ड डिस्क ही मोठी असते. 1 TB ही अशा प्रकारे हार्ड डिस्क असतात. तर हार्ड डिस्क काय आहे? हार्ड डिस्क आर इन्स्टॉल्ड विदिन द इंटरनल ऑपरेटिंग सिस्टीम अँड डायरेक्टली लिंक्ड इन द प्रोसेसिंग युनिट. हे डायरेक्ट ही लिंक केलेली असते कशात? तर प्रोसेसिंग युनिटमध्ये. त्यानंतर बघा डिस्क ड्राईव्ह ऑर फ्लॉपीज आर अटॅच्ड टू द मायक्रो प्रोसेसर. म्हणजे हार्ड डिस्क आपण आपल्या CPU जोडून घेतो. मायक्रो प्रोसेसर म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे लक्षात राहू दे तुमच्या. म्हणजे आपण हार्ड डिस्क ही आपल्या हार्ड डिस्कमध्ये डाटा कलेक्ट करण्यासाठी CPU जोडून घेतो. सो दॅट एक्सटर्नल इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड इन टू द सिस्टीम. म्हणजे त्यामुळं हार्ड डिस्कमध्ये आपला जो डाटा आहे तो ट्रान्सफर होतो. देन बघा वर्कस्टेशनमध्ये काय आहे? तर इट इज द इक्विपमेंट युज्ड बाय द कॉम्प्युटर operator to run the computer. It consists of a keyboard which is similar to typewriter, a monitor or cathode ray CRT. It is the screen which is used visually to operate the system. आता वर्कस्टेशनमध्ये काय बघा? इट इज द इक्विपमेंट युज्ड बाय द कॉम्प्युटर. हे इक्विपमेंट आहे ते कॉम्प्युटरसाठी आपण यूज करतो. ऑपरेट टू रन कॉम्प्युटर चालवण्यासाठी आपण ह्या सिस्टीम रन करतो, इक्विपमेंट रन करतो. तर कुठल्या इट कन्सिस्ट ऑफ वर्कस्टेशन बघा. इट कन्सिस्ट ऑफ तर कीबोर्ड तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यावर आपण टाईप करतो, कॅल्क्युलेशनसाठी वापरतो कीबोर्ड. त्यानंतर बघा मॉनिटर ऑर कॅथोड रे ट्यूब, म्हणजे मॉनिटर स्क्रीन जी समोरची आहे दॅट इज. देन बघा प्रिंटरमध्ये काय सांगितलं? इट इज द डिव्हाइस विच प्रिंट्स द इन्फॉर्मेशन बेस्ड स्ट्रिक्टली ऑन कमांड्स गिवन टू इट बाय द मायक्रो प्रोसेसर. म्हणजे CPUमध्ये जे आपला डाटा आहे मग तो कमांड वापरून आपल्याला जर एक प्रिंट करायचं असेल तर ह्याद्वारे करू शकतो आपण. देन बघा कन्सेप्ट स्ट्रक्चर. आपण पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये काय आहे? तर फर्स्ट CPU, मेमरीमध्ये आहे रॅम. देन बघा स्टोरेज, वर्कस्टेशनमध्ये मॉनिटर, कीबोर्ड अँड लास्ट वन इज प्रिंटर. आता बघा प्रपोजिशन टू सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरमध्ये बघा इट इन्क्लूड्स द प्रोग्रॅम अँड द डाटा. सॉफ्टवेअरमध्ये काय असतं? प्रोग्रॅम आणि डाटा असतो. आता प्रोग्रॅम म्हणजे काय हे बघा. प्रोग्रॅममध्ये काय असतं हे थोडक्यात बघायचं आहे आपल्याला. अ प्रोग्रॅम इज अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्रॅम हा सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शनची एक सिक्वेन्स आहे विच डायरेक्ट द कॉम्प्युटर टू परफॉर्म स्पेसिफिकेशन. हा डायरेक्ट परफॉर्म कॉम्प्युटरवर होतो त्याच्या स्पेसिफिकेशननुसार. देन बघा डाटा आर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स ऑर नंबर्स मॅनिप्युलेटेड बाय प्रोग्राम. आता हे झालं आपला पहिला प्रोग्राम. त्यानंतर बघा डाटामध्ये काय? डाटा आर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. डाटा हे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स ऑर नंबर आहे दॅट मॅनिप्युलेटेड बाय प्रोग्राम. तो प्रोग्रामवर मॅनिप्युलेट होतो. देन बघा प्रोग्राम अँड डाटा आर असाइन्ड असाइन्ड डिफरंट फाईल नेम. आता प्रोग्राम अँड डाटा आर असाइन्ड म्हणजे थोडक्यात नेमून दिलेला, नियुक्त केलेला. डिफरंट फाईल नेम्स डिफरंट करण्यासाठी तो प्रोग्राम आणि डाटा नियुक्त केलेला आहे. देन बघा प्रपोजिशन 3मध्ये काय दिले? तर LANS म्हणजे लोकल एरिया नेटवर्क्स. आता लोकल एरिया नेटवर्कमध्ये काय? इट इज अ नेटवर्क विथ कॉम्प्युटर्स अँड पेरिफेरल डिव्हायसेस. आता हे जे नेटवर्क आहे ते कॉम्प्युटर बरोबर आहे आणि पेरिफेरल डिव्हाइस बरोबर आहे. आता पेरिफेरल डिव्हाइस म्हणजे काय? तर इट लाईक माऊस, कीबोर्ड, इमेज स्कॅनर, मायक्रोफोन्स, लाऊडस्पीकर. आलं लक्षात? हे झाले पेरिफेरल डिव्हाइस इन अ क्लोज प्रॉक्झिमिटी, म्हणजे क्लोज प्रॉक्झिमिटी. देन बघा इट इज लिंक्ड बाय केबल, टेलिफोन, कॉक्झियल और फायबर ऑप्टिक. हे लिंक्ड केलेलं आहे केबल, टेलिफोन और कॉक्झियल और फायबर ऑप्टिकने. देन बघा लर्निंग ऑब्जेक्टिव्हमध्ये काय सांगितलं आहे? इंटेलेक्च्युअल स्किलमध्ये काय? टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटर्स अँड इट्स पार्ट्स. आपल्याला समजून घ्यायचं आहे काय? तर कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचे पार्ट्स. आणि मोटर स्किल्समध्ये काय सांगितलं? तर ॲबिलिटी टू ऑपरेट द कॉम्प्युटर. आपल्याला कॉम्प्युटर हा चालवायला आला पाहिजे. आलं लक्षात? आपलं सेकंड प्रॅक्टिकल इथंच स्टॉप झालेलं आहे. सर्व स्टुडंटने आपला रोल नंबर कमेंटमध्ये कमेंट करावा. थँक्यू.